अथ श्री साई सच्चरित अध्याय 46. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. धन्य श्री साई तुझे चरण, धन्य श्री साई तुझे स्मरण, धन्य श्री साई तुझे दर्शन, जे कर्मबंधन मोचक. जरी सांप्रत अदृश्य मूर्ती, तरी धरिता भावभक्ती, समाधिस्थ जागती ज्योती, सद्य प्रतीती भक्तार्थ. दोरी सूक्ष्म धरिसी ऐसी, पाहू जाता दिसो ना देशी, परी निज भक्ता खेचून आणिशी, देशी विदेशी असोखी आणून सोडीसी. पायापाशी प्रेम धरिसी त्या पोटाशी, माता जैसी निज बाळकासी, तैसा तू पोशिसी अवलीला. ऐसे काही सूत्र चाळविसी, नकळे कोणा कोठे अससी, परी परिणामी वाटे मनासी, आहे सखी पाठीसी भक्तांच्या. ज्ञानी पंडित शहाणे सुरते, अभिमाने रुतती संसार करते, भोळे भाबडे अज्ञानी नेणते, त्या निज सत्य खेळविसी. आतून सकल खेळ खेळसी, अलिप्ततेचा झेंडा मिरविसी, करोनिया करता स्वये म्हणविसी. नकळे कवनासी चरित्र तुझे, म्हणून काया वाचा मन, करू तुझिया पायी अर्पण. मुखी निरंतर नामस्मरण, होईल क्षालन पापाचे. सकामाचा पुरविसी काम, निष्कामा देसी निज सुखवदाम. ऐसे गोड तुझे नाम, उपाय सुगम सद्भक्ता. तेणे पापांचा होई क्षय, रजतम जातील निसंशय, सत्वगुणांचा क्रमे उपजय. धर्मसंचय त्या पाठी, धर्मवृत्ती होता जाग्रत, वैराग्य येई मागे धावत. नामशेष विषय होत तत्काळ प्रकटत निज ज्ञान. विवेकेसी लाभता ज्ञान, स्वस्वरूपी अनुसंधान, तेच गुरुपदी अवस्थान. पूर्ण गुरुवर्पण या नाम, मनसाई पदी अर्पण. जाहले याची एकच खूण, साधक होय शांतीप्रवण. उल्हासे संपूर्ण निजभक्ती, सप्रेम गुरुभक्ती या नाम धर्म. अवघ्या मी तो मीच हे ज्ञानवर्म, विषयी अरती वैराग्य अपरम. संसारा उपरम ते ठाई, ऐसिया भक्तीच्या महिमा धन्य. केलिया जीवे भावे अनन्य, शांती विरक्ती कीर्ती या तीन, जियेच्या अधीन सर्वदा. गुरुभक्ती ऐसी जयासी, उणे कैसे तरी तयासी, इच्छील जे जे आपुले मानसी, ते ते अप्रयासी लाधेल. ऐसी या त्या भक्ती पासी, ब्रह्मस्थिती तो आंदणी दासी, तेथे कोणी न मोक्ष पुसी, तीर्थे पायासी लागती. पूर्वीला अध्यायी जाहले कथन, दीक्षितांचे भागवत वाचन. नवयोगी अचे भक्तिवर्णन, चरणदर्शन साईचे. साई भक्त आनंद राव, पाखाडे दया लागी उपनाम. कथिले तयाच स्वप्न लाघव, भक्तीचे वैभव साईच्या. साई जयास घेती पदरी, तो घरी असो वा द्वीपांतरी. तया सन्निध अष्टो प्रहरी, वसे निर्धारी श्री साई. भक्त जेथे जेथे जाई, तेथे देते कवण्याही ठाई. आधीच जाऊन उभा राही, दर्शन देई अकल्पित. ये अर्थीची अभिनव कथा, कथितो तुम्हा श्रोतया करिता. विस्मय वाटेल श्रवण करिता, आनंद चित्ता होईल. येथील साई मुखींची अक्षरे, भावे सेविता श्रवणद्वारे. समाधी सौख्य फिरे माघारे, स्वानंदे तरतरे सद्भक्त. येत प्रतिपदी चमत्कारता, ऐसी ही गोड कथा परिसता. आपण विसरेल श्रोता, अलोट गहिवरता दाटेल. काका साहेब दीक्षितांचा, ज्येष्ठ पुत्र बाबू याचा. नागपुरी व्रतबंधसाचा, करावयाचा निश्चय. नाना साहेब चांदोरकर, तयाचाही ज्येष्ठ पुत्र. तयाचाही लग्नाचा विचार. जाणे ग्वालेर शहरासी, मौजी बंधन झाली आपाटी. ग्वालेरासी लग्नासाठी, काकामुळे व्हावी न खोटी. होते हे पोटी नानाच्या, नागपुराहुनी ग्वालेरीस. काकाने यावे स्वस्त मानस, ऐसी आधरिले सुमुहूर्तास. जोखी उभयतास सोयीचा. नंतर साईचे दर्शनास, लग्नाच्याही आमंत्रणास. नाना साहेब भक्तावतस, पातले शिर्डीस उत्साहे. काका साहेब तेथेच होते, नाना जाऊ मशिदीते. बाबा निमंत्रिती लग्नाते.
करसंपुटा ते जोडून. तो बाबा बरे म्हणती, सवे श्यामास नेई वदती. पुढे 2 दिवसी काकाई पुसती. बाबास आमंत्रिती मुंजिते. त्यासही बाबा तैसेच वदती. श्याम्यास नेई म्हणती संगती. काका साहेब आग्रह करीती, स्वये येण्याप्रती बाबास. तयावरी तत्काळ उत्तर, काशी प्रयाग करुनी सत्वर. श्याम्याचेही येतो अगोदर, मज काय उशीर यावया. आता श्रोती या शब्दावर, देऊन चित्त व्हावे अर्थपर. पहावया तयाचे प्रत्यंतर, बाबाची सर्व व्यापकता. असो भोजन झाली यावर, माधवराव करीती विचार. एकदा पदरी पडता ग्वालेर, काशी मग काय दूर असे. रुपये खर्चीस घेतले 100. नंदरामाचे उसनवार, गेले बाबाच्या घ्यावया रुकार. पुसती अति आदरपूर्वक. आता लग्न मुंजी निमित्त, घडतसे जाणे ग्वालेरी पर्यंत. काशी गया प्रसंगोत्पात, साधावी उचित वाटे मना. तरी देवा पडतसे पाया, करुणी येऊ का काशी गया. बाबांनी आज्ञा दिली जावया, माधवरावास आनंदे. आणि कवरती वदले तयासी, वावगे तरी तू काय पुसशी. सहज घडे जे अप्रयासी, अचुकते निश्चयसी साधावे. असो ऐसी आज्ञा झाली. माधवरावानी गाडी केली, वाट कोपरगावची धरली. गाठ तव पडली आपाची, आणवयास आपुली नात. आपा जात चांदवडा प्रथ, ऐकून या ती काशीची मात. उडी ते टाकीत त्या टांग्यातुनी, करावया काशी प्रवास. पैसा जरी नवता गाठीस, माधवरावा सारखा सहवास. आपा कोत्यास त्यागवेना, माधवरावानी दिदला धीर. आपा कोत्यास मग काय उशीर, आनंदे गाडीत बैसले सत्वर. प्रसंग तत्पर होऊनी, आपा कोते पाटील सदन. परीन मार्गी पैशाचे साधन, तदर्थ त्याचे काशी प्रयाण. चुकेल ही दारुण चिंततया, वाहल्या गंगेची आत. हात धुवावे आले मनात, माधवरावा सारखी सोबत. साधावी हे मनोगत आपाचे, असो ही त्याची वेळ जाणून. वेळी तयासी धीर नेऊन, माधवरावानी सवे नेऊन. काशी त्या घडवून दिदली. पुढे ते गेले नागपुरास, मुंजीची या समारंभास. काकासाहेब माधवरावास, तेथी खर्चावयास 200. तेथून गेले ग्वालेरीस, तेथील लग्न समारंभास. नानासाहेब माधवरावास, देती ते समयास 100. नानाचे त्याही श्रीमंत जठार, तयानी दिदले 100. ऐशी आरीती प्रेम संभार, झाला गुरुबंधूवर नानाच्या. काशी समंगळ घाटावर, जडावाचा कोरी व सुंदर. लक्ष्मी नारायणाचे मंदिर, जयाचे हे जठार मालिक. अयोध्येतही श्रीराम मंदिर, जठाराचे आहे सुंदर. दोन्ही क्षेत्री आदर सत्कार, तयाचे मुनिमावर सोपविला. ग्वालेरीहून मथुरे गेले, सवे ओझे बिनिमाले. पेढार करही होते आले, तिघेही परतले तेथून. माधवरावा आणि कोते, तेथून प्रयागा झाले जाते. रामनवमीचा उत्सवाते, अयोध्येत चौथे प्रवेशले. दिन 21 तेथे राहिले, महिने 2 काशीत काढिले. चंद्र सूर्यग्रहण झाले, दोघे मग निघाले गयेस. गयेत ग्रंथी ज्वराची साथ, गल्लोगल्ली जनसचिंत. ऐसी तेथे परिसिली मात. असता अग्निरथांत दोघांनी, अग्निरथ स्टेशनात येऊन थांबता पडली रात. तेथेच मग धर्मशाळेत दोघेही स्वस्त विसावले. असो होता प्रातःकाळ, भेटीसा आला गयावळ. तो वदे करा उतावळ, यात्राही सकळ चालली. माधवराव उद्विग्न चित्त, तया लागी हळूच पुसत. येतो परिज्वराची साथ, तुमची अवस्थित आहे का. मग तो तया देई उत्तर, येऊन पहा की हो तेथे वर. तेथे नाही तसला प्रकार, चला मज बरोबर निशंक. असो पुढे हे दोघे जण, गयावाळाचे येथे जाऊन. पाहून त्याचे सदन विस्तीर्ण, प्रसन्नांतःकरण झाले. प्रसन्नतेचे आणिक कारण, ते जो तेथे बैसती जाऊन. समोर बाबाची छबी पाहून माधवराव गहीवरून दाटले.
नव्हते कधीही ध्यानी मनी, गये सारिक्या दूर ठिकाणी. पडेल साईची छबी नयनी, आश्चर्य मनी दोघांचा. माधव रावती गैवरले, आनंदाश्रू नयनी लोटले. का हो आपण रडू लागले, ऐसे त्या पुसिले गयावळे. काही एक नसता कारण, माधवराव करिता रुदन. गयावळ होय संदेहापन्न, झाला उद्विग्न मानस. गये माझी ग्रंथी ज्वर, कैसी यात्रा घडेल निर्धार. माधवरावा मनी हा विचार, गयावाळ फार चिंतावला. आधीचा आपण कळविले होते की ग्रंथीज्वर नाही येते, तरीही आपण करिता चिंतेते. आश्चर्य आमाते वाटते, नसेल आमावरी विश्वास. पुसून घ्या ना या अवघियास, येथे न भीती तुमची या केसास. पाणी का डोळ्यास आणिता, घेतला ग्रंथीचे साथीचा धसका. मोडली जयाचे धैर्याची बैसका, म्हणून रडे हा यात्रे करू देखा. ऐसा हा एक सारखा निष्कारण, म्हणून गयावाळ करी समजी. माधवरावाचे मना माझी, माझ्या आधीच माऊली माझी. कैसी आजी मज पुढे, काशी प्रयाग करोनी सत्वर. श्यामाच्याही येतो अगोदर, हे जे बाबाचे पूर्वील उद्गार. ते हे प्रत्यंतर मूर्तिमंत, छबी बाबाची डोळ्यासमोर. दिसता ग्रह प्रवेशाबरोबर, पाहुनी हा कल्पित प्रकार. वाटला चमत्कार अत्यंत, कंठी प्रेमाचा गहिवर. डोळा आनंद अश्रूचा पुर, फुटले रोमांच सर्वांगावर. फुटला पाझर धर्माचा, ऐसी माधवरावाची स्थिती. गयावाळाचे विपरीत चित्ती, ग्रंथी ज्वराची पडली भीती. म्हणून हे रडती सत्य वाटे, श्यामाच पुढे जिज्ञासा प्रेरित. गयावळासी पृच्छा करीत, कैसे नि ही तुम्हास प्राप्त. कथा हे साध्यंत आमाते. पुढे गयावळ सांगू लागला समग्र वृत्तांत माधवरावाला. 12 वर्षामागे जो घडला, नवलावा झाला परिसा. 1 न 2 300 नोकर, गयावळाचे पगारदार. मनमाड आणि पुणतांब्यावर, यात्रा सविस्तर नोंदीत. यात्रे करूची लावावी सोय, गयावाळाच्या नित्य व्यवसाय. चालले असता ऐसे कार्य, गयावाळ जाय शिर्डीते. साई समर्थ मोठे संत, ऐसी त्यानी परिसिला मात. व्हावे तयाचा दर्शन पुनीत, धरिला हा हेत तयाने. घेतले साई बाबाचे दर्शन, करून या पायाचे वंदन. छबी तयाची संपादन, इच्छाही निर्माण झाली. होती माधवरावापाशी, छबी एक टांगिली भीतीसी. गयावाळ मागू लागला तियेसी, उसून बाबासी ती दिदली. तीच ती आपुली छबी, तोच गयावळ हे मग आठवी. तेथेच बाबा कैसे मज पाठवी, कैसे मज भेटवी दीर्घकाले. वस्तुस्थिती पाहू जाता, 12 वर्षामागील वार्ता. कोण किमर्थकी ही स्मरता, कधी न चित्ता आठवली. परी बाबाची अगाध लीला, तेथेच पाठविले श्यामाला. तेथेच दिदले निज दर्शनाला, गयावळही झाला अत्यंत. हीच ही दिदली आपुले येथून, साईबाबांची आज्ञा घेऊन. याच गयावाळा लागून, झाले स्मरण श्यामास. याचेच येथे पूर्वी आपण, उतरलो होतो शिर्डीस येऊन. यानीच बाबाचे करविले दर्शन, झाले स्मरण गयावळा. मग परस्पर कृतोपकार, नाही आनंदा पारावार. ठेविली उत्तम व्यवस्था फार, त्यानी गयेवर श्यामाची. तया घरची काय श्रीमंती, दारी जयाचे झुलती हत्ती. आपण पालकी माझी बैसती, श्यामास बैसवती हत्तीवर. आनंदे विष्णू पदावर जाऊन, पूजा संभार सवे घेऊन. घातले देवास अभिषेक स्नान, केले पिंड प्रदान यथाविधी. झाले मग ब्राह्मण संतर्पण, नैवेद्य समर्पण पूर्वक भोजन. आनंदे झाली यात्रा संपूर्ण, घेतली करवून बाबानी. असो या सर्व कथेचे सार, सार्थ बाबाचे मुखोद्गार. अनुभवा येती अक्षरे अक्षर, प्रेमही भक्तावर अनिवार. हे तर काय फक्त प्रेम, इतर जीवासही देख तर सम. तयासही तादाम्य परम, आवड ही निस्सीम तयाची. कधी लेंडीहून मशिदी येता, सहज मार्गे चालता चालता. कळप एखादा शेळ्याचा भेटता, परमानंदता बाबास. तव त्या समस्त
कळपावरून निजामृत दृष्टी फिरवून त्यातून कधी एक दोन शेळ्या ते निवडून काढीत. धणी मागेल ती जी किंमत बाबा तत्काळ देऊनी टाकीत. कोंडाजीचे पाशी ठेवीत ऐसी पद्धत बाबाची. एके दिवशी शेळ्या 2 किंमत 32 देऊन बाबा आले खरीदून. सकळा लागून आश्चर्य पडता या दोन्ही दृष्टी. अवचितावडी उपजली पोटी जाऊन यातया ते निकटी. पाठी थोपटी तयाची पशुजन्मी देखून उभयता. कृपा उपजली साई समर्था स्थिती पाहून कवळवळले चित्ता. प्रेमोद्रेकता दाटली घेऊन यातया श्रीजवळी. साई प्रेमे तया कुरवाळी साश्चर्य झाली भक्तमंडळी. पाहून नवाळी बाबाची पूर्वजन्मीचा लोभ परम. स्मरवला साई आले प्रेम पाहुनी तयाचा पशुजन्म. कळवळा अप्रतिम उपजला 2 रुपये जिची किंमत. 3 अथवा 4 तिज प्रत देती बाबा 16 हे विपरीत. पाहुनी हो चकित तात्याबा देई वाणी घेई प्राणी. ऐसे प्रत्यक्ष देखुनी नयनी तात्यास माधवरावानी. धिक्कारिली करणी बाबाची दोहोच्या माला 16 का देती. बाबास पैशाची किंमत का नव्हती की ते यथेच काहीतरी करीती. ऐसी उपपत्ती पैसेना दोघे अंतरी बहु चढपडती. ऐसा का बाबा हा सौदा करीती दोघेही बाबास दूषण देती. ही काय रीती सौद्याची ऐसे कैसे बाबा फसले. पाहू अवघे लोक तै जमले बाबा अंतरी स्वस्त ठेले. जाणू न हरवले यत्किंचित जरी हे दोघे ऐसे कोपले. बाबास दूषण देऊ सरले तरी न बाबा यत्किंचित ढळले. अचल ठेले शांती सुखे मग आदरोनी विनयवृत्ती. दोघेही ते बाबास पुसती ही काय उदारपणाची रीती. रुपये 32 गेले ना केवळ पैशाचा तो प्रश्न. परिसोनी साई हास्यवदन मनी म्हणे हे वेडे जन. कैसे म्या समाधान करावे परी बाबाची शांती विलक्षण. स्थैर्य न ढळे अनुप्रमाण हेच परमशांतीचे लक्षण. आश्चर्य अवघे जण करिताती क्रोधा नाही जयाचा गावी. परमशांतीच जो अनुभवी भूतमात्री जो भगवंत भावी. कैशी त्या शिवावी अविवेकता विवेकदृष्टीचे जे निधडे. क्रोध येऊ न देती पुढे विपाये जे हा प्रसंग जडे. भांडार उघडे शांतीचे अल्ला मालिक निरंतर ध्यान. तयाचे कायवानु महिमान चरित्रगाध आणि गहन. अतिपावन हितकर ज्ञान गर्भ वैराग्य निधी. निज शांतीच्या जो उदधी करुणा परिपूर्ण जयाची बुद्धी. बदला त्रिशुद्धी ते परियेसा पाहून या दोघांचा आग्रह. बाबांनीही केला निग्रह जामज बसाया ठावनाग्रह. तया मज संग्रह किमर्थ म्हणाले जाऊनी दुकानात. आधी आणा डाळ विकत जार शेर भरत त्या मनमुक्त. मग द्या त्या परत धनगरा आज्ञेनुसार. मग तत्काळ शेळ्यास खाऊ घातली डाळ. मग काही न दवडता वेळ पाठविला परत कळपात. मूर्तिमंत परोपकार तो हा प्रत्यक्ष साई अवतार. तया सता त्या श्यामाव इतर काय सुविचार सुचवितील. डाळ चाखुनी परम होती परमप्रीती. पाहुनी शेळ्या पावल्या तृप्ती. मग म्हणती द्या धनिया प्रती घेवोत विश्रांती कळपात. रुपये गेले रुपयापरी शेळ्या गेल्या फुकटावरी. पुढे गतजन्मीची नवलपरी कथिली सारी बाबांनी. जैसा तात्या तैसाच श्यामा दोघावरही बाबाचा प्रेमा. तयाची या कोपोपरमा कथिती मनोरमा आख्यायिका. साई स्वये होऊन आपण दोघा लागी करीती निवेदन. शेळ्याचे पूर्वजन्माचे कथन श्रोताई श्रवण कीजेते. पूर्वजन्मी याचे सुदैव तेव्हा हे जीव होते मानव. मजपाशीच बसावया ठाव कर्मप्रभाव या नाही. या ज्या शेळ्या दिसता तुम्ही होते ते बंधू पूर्वजन्म. भांडता परस्पर झाली सीमा ते या परिणामा पावले. बंधुत आरंभी प्रेम एकत्र शयन नेम. नित्य चिंतिती कुशलक्षेम एकात्मता परम उभयासी. ऐसे दोघे जरी सहोदर कर्मधर्म संयोग दुर्धर. द्रव्य लोभ अति भयंकर पाडिले वैर परस्परी. ज्येष्ठ बंधू महाहळशी
कनिष्ठ व्यवसायी अहर्निशी तेणे जोडिल्या द्रव्यराशी मत्सर ज्येष्ठासी संचरला काढून या टाकावा काटा मग द्रव्यास नाही तोटा ऐसे अविचारे आडवाटा आवडल्या ज्येष्ठा धनलोभे धनमोहे दृष्टी प्रतिबंध डोळे असता झाला अंध विसरला बंधू प्रेम संबंध झाला सन्नद्ध तद्घाता परमकठीण प्रारब्ध भोग उपजला निष्कारण वैरयोग फुटले गुप्त कपट प्रयोग लोभावर वेग अनावर होते त्याचे आयुष्य सरले बंधुत्व प्रेम समूळ विसरले दुरभिमाने अत्यंत खवळले वैरीसे झगटले परस्पर सोटा हाणोनिया माथा एकाने दुजिया पाडिले खालता तेणे कुऱ्हाडीची आघाता सरसा निजभ्राता मारिला मग ते दोघे पडले मूर्छित छिन्न भिन्न रुधिरोक्षित अल्पावकाशे असुविरहित पावले पंचत्व दोघेही ऐसा त्यांचा होता अंत प्रवेशले ते या योनीत ऐसा यांचा हा वृत्तांत स्मरला मज साध्यंत तया पाहता ते कृतकर्म भोगावयासी आले शेळीची या जन्मासी अवचित कळपात देखता त्यासी प्रेमावेशी आलो मी म्हणोनी खर्चोनी पल्लवचे दाम वाटले तयासी द्यावा विश्राम तुमची आमिषे तयाचे कर्म आडवे की ठाम तया पुढे शेळिया लागिद या पोटी परी तुमची आग्रहासाठी मीही जाहलो कबूल शेवटी द्यावया त्या पाठी धनगरा असो येथे संपली कथा क्षमा करावी मजला श्रोता पुढील अध्याय पुढा परिसता आनंद चित्ता होईल तोही परम प्रेम भरित तेही साई मुखीचे अमृत हे माड साई चरणी विनत होऊन विनवीत श्रोतया स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हे माड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते काशी गया गमन अजाजन्म कथनम नाम षट्चत्वारिंशतमोऽध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु।